या व्हिडिओमध्ये शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटीच्या माध्यमातून कशा प्रकारे करू शकता याची संपूर्ण माहिती व स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल. त्या लिंकवर क्लिक करायचे आणि महाडीबीटीच्या पोर्टलवर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला अर्जदार येथे लॉग इन करायचे. तर अर्जदार लॉग इन साठी तुम्हाला सर्वात अगोदर वैयक्तिक शेतकरी म्हणजे तुमचा जो काही फार्मर आयडी आहे, शेतकरी आयडी प्रविष्ट करा. यामध्ये तुम्हाला जो काही फार्मर आयडी तो टाकायचे. जर तुमच्यावर शेतकरी गट असेल तर तुम्ही शेतकरी गटाचा जो काही आयडी आहे तो टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरूनही लॉग इन करू शकता. तर आपल्याकडे वैयक्तिक शेतकरी म्हणजे आपला जो काही फार्मर आयडी आहे त्या फार्मर आयडी वरून आपण लॉग इन करूया. त्यानंतर तुम्हाला इथे या बॉक्स मध्ये तुमचा फार्मर आयडी टाकून घ्यायचे. फार्मर आयडी टाकून झाल्यानंतर ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर थोडी प्रोसेसिंग होईल. तोपर्यंत ओटीपी येईपर्यंत आपण वाट पाहूया. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे एक पॉपअप येईल आणि पॉपअप आल्यानंतर तुम्हाला इथे ओटीपी यशस्वीरित्या शेतकरी आयडीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे. तर यावर क्लिक करायचे, ओके वर क्लिक करायचे आणि जो काही ओटीपी आहे तो ओटीपी तुम्हाला यामध्ये प्रविष्ट करायचे. ओटीपी टाकून झाल्यानंतर ओटीपी तपासा या ऑप्शनवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडी प्रोसेसिंग होईल. प्रोसेसिंग होईपर्यंत आपण थोडी वाट पाहूया. जशा प्रकारे तुमचं इंटरनेट असेल त्या प्रकारे तुमचा जो काही वेब पेज आहे तो पेज काम करणार आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट स्क्रीन ओपन होईल आणि त्यानंतर इथे ओके वर क्लिक करायचे. ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडच्या ऑप्शनवर यायचे. तुमची जी काही माहिती असेल ती माहिती तुम्ही 100% या अगोदर भरलेलीच असेल. जर भरलेली नसेल तर ती माहिती तुम्ही भरून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडच्या ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू पेज ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला इथे बरेच सारे ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या ऑप्शनवर यायचे आणि बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल आणि नेक्स्ट पेज मध्ये तुम्हाला तुमचे जे काही तालुका आहे तो तालुका सिलेक्ट होईल, गाव सिलेक्ट होईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फार्मर आयडी असेल तो फार्मर आयडी निवडून घ्यायचा व त्यानंतर तुम्हाला इथे मुख्य घटक या ऑप्शनवर यायचे. यानंतर तुम्हाला सिंचन साधने आणि सुविधा हा ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यानंतर बाब या ऑप्शनवर यायचे आणि इथे वैयक्तिक शेततळे हा ऑप्शन आहे या ऑप्शनला क्लिक करायचे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही फार्मर आयडी सिलेक्ट केलेली आहे तर त्यानुसार तुम्हाला तुमचा सर्वे क्रमांक, त्यानंतर तुमचा जो काही गट क्रमांक असेल तो उपगट क्रमांक तुमचा ऑलरेडी सिलेक्ट होऊन येईल. त्यानंतर तुम्हाला इथे उपघटक म्हणून हा ऑप्शन निवडायचे. तर उपघटक मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असणार आहेत, इनलेट आणि आउटलेट किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय. तर तुम्हाला जो काही शेततळा पाहिजे असेल त्या शेततळ्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणालाही ती माहिती विचारू शकता. तर आपण एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू आणि त्यानंतर तुम्हाला इथे परिमाण मीटर मध्ये तर तुम्हाला किती बाय कितीचा तुम्हाला जो काही शेततळा आहे तो शेततळा बांधायचे तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर शक्यतो जास्तीत जास्त मोठा तुम्ही घेऊ शकता आणि जास्त कमी पेक्षाही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तुमचे या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे पैसे गुंतवायला लागतात. त्यासाठी तुम्ही छोटाही घेऊ शकता आणि तुम्हाला जास्त गुंतवणूक करायची असेल तर मोठाही घेऊ शकता. तर आपण एक्झाम्पल म्हणून छोट्यात छोटा घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला इथे स्लोप, तर स्लोप तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर इथे दोन ऑप्शन आहेत तर त्यामध्ये एक कोणताही ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. तुम्ही या
तुम्हाला स्लोप कशा प्रकारे घ्यायचे याची तुम्ही या अगोदर माहिती घ्यायची आहे तुम्हाला तुमचे जे काही कृषी अधिकारी असतील यांच्याकडून, आणि मगच हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्हाला या टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. मी पूर्व संमतीशिवाय वैयक्तिक शेततळे तयार केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. जर तुम्ही अर्ज मंजुरीसाठी टाकलेला आहे आणि तुम्ही त्याच्या अगोदर शेततळे बनवलं तर तुम्हाला याची जी काही या योजनेची लाभ आहे तो लाभ मिळणार नाही. त्यानंतर तुम्हाला इथे जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये अजून घटक निवडायचे असेल तर येस करायचे, जर नसतील जोडायचे तर नो वर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल आणि नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईडला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके क्लिक करायचे आणि ओके नंतर इथे पाहाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो काही अर्ज केला होता त्या अर्जाला तुम्हाला सादर करायचे म्हणजे सबमिट करायचे. तर सबमिट करण्यासाठी तुम्हाला इथे योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील. तर या टिक वर क्लिक करायचे आणि इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. जर का तुम्ही या अगोदर पेमेंट केलेलं नसेल तर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी विचारलं जाईल. जर का तुम्ही पेमेंट केलं असेल तर तुम्हाला पुन्हा पेमेंट करण्याची गरज नाहीये. तर वर्षातून एकदाच तुम्हाला जे काही 30-40 रुपयाचं पेमेंट आहे ते पेमेंट करावं लागतं. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेमेंट करावं लागत नाही. तुमचा अर्ज आहे तो डायरेक्ट सबमिट होतो. तर अशा प्रकारे तुम्ही शेततळ्यासाठी घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं लॅपटॉप कॉम्प्युटरवरनं ऑनलाईन अर्ज करू शकता. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेततळ्यासाठी कशा प्रकारे महाडीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.